विद्यार्थी मित्रांनो, कालच्या दशकाला आपण जागतिकीकरणाचे परिणाम पाहत असताना आर्थिक घटक हा बघत आहोत. त्या आर्थिक घटकामध्ये कोणकोणते महत्त्वाचे बदल झाले ते महत्त्वाचे बदल पाहत असताना पहिला बदल आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. आज आपल्याला बघायचे की आर्थिक क्षेत्रामध्ये दुसरा कोणता महत्त्वाचा बदल झाला. तो दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे व्यापार या संकल्पनेमध्ये झालेले बदल. परंतु व्यापार या संकल्पनेमध्ये जागतिकीकरणानंतर कोणकोणते बदल झाले याची माहिती पाहण्याच्या अगोदर आपल्याला गॅट करार आणि जागतिक व्यापार संघटना यांची माहिती पाहायची आहे. तर गॅट म्हणजे GATT म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ट्रॅफिक्स अँड ट्रेड, त्यालाच रस्ते आणि व्यापारविषयक करार असं म्हणतात. आणि हा जो रस्ते आणि व्यापारविषयक करार आहे हा राष्ट्रामधला 1947मध्ये निर्माण झालेला करार आहे. परंतु या कराराची जी अंमलबजावणी आहे ती 1948 पासून करण्यात आलेली आहे. परंतु हा जो गॅट करार आहे या गॅट करारावर विकसित राष्ट्रांचा प्रभाव जास्त होता आणि त्यामुळे हा गॅट करार विकसित राष्ट्रांचे हित जोपासणारा करार म्हणून या कराराकडे पाहिलं जात होतं. आणि म्हणून जी विकसनशील राष्ट्र आहेत ती विकसनशील राष्ट्र एकत्र येऊन त्यांनी बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठी व्यापारी संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु या विकसित राष्ट्रांनी या विकसनशील राष्ट्रांचा हा व्यापारी संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. आणि म्हणून 1964मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट ही संस्था उभा केली आणि उरुग्वे राऊंडच्या मर्राकेश करारानुसार 1 जानेवारी 1995मध्ये WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्यालाच जागतिक व्यापार संघटना असं म्हणतात. म्हणजेच 1995ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. आणि अगोदरचा जो गॅट करार आहे तो गॅट करार त्यामुळे रद्द झाला. 29 जुलै 2016पर्यंत भारतासह 164 देश या जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य होते. आणि म्हणून आतापर्यंतच्या व्यापारी संघटनेमध्ये ही सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरची व्यापारी संघटना असलेली आपल्याला दिसते. म्हणजे जी जागतिक व्यापार संघटना आहे ह्या जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टे कोणती आहेत किंवा ही जागतिक व्यापार संघटना कोणती काम पाहते याची माहिती आपल्याला पाहिजे. आता या संघटनेचं नाव आहे व्यापार संघटना. व्यापार म्हटलं की देवाणघेवाण आंतरराष्ट्रीय पातळीवरची. मग आंतरराष्ट्रीय पातळीवरची देवाणघेवाण म्हटलं की आयात निर्यात हे आली. आणि म्हणून जी आपण आयात करतो, वस्तू आयात करतो, त्या आयातीवरील कर कमी करणे आणि मुक्त व्यापाराला चालना देणे, त्याचबरोबर व्यापारविषयक नियमांची अंमलबजावणी करणे, सदस्य राष्ट्रांचं जे व्यापारविषयक धोरण आहे त्या व्यापारविषयक धोरणावर देखरेख ठेवणे, सदस्य देशामध्ये काही व्यापारविषयक वाद जर निर्माण होत असतील तर ते वाद सोडवणे, त्याचबरोबर जे विकसनशील राष्ट्र आहेत त्या विकसनशील राष्ट्रांना तांत्रिक सहकार्य करून त्यांच्यासाठी प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करणे हे जागतिक व्यापार संघटनेचं काम आहे किंवा जागतिक व्यापार संघटनेचं उद्देश आहे. आता हे झालं गॅट करार आणि जागतिक व्यापार संघटना. आपण आज कोणता मुद्दा पाहतोय? व्यापार या संकल्पनेमध्ये झालेले बदल. आता व्यापार म्हटलं की साधारणतः वस्तूंचा व्यापार एवढंच आपल्या लक्षात येतं. आणि 1990 पूर्वीपर्यंत
फक्त वस्तूंचाच व्यापार हा होत होता. उदाहरणार्थ कोळसा, लोखंड, पोलाद, त्याचबरोबर खनिज तेल, फळे, फुले, इतर तंत्रज्ञानविषयक वस्तू किंवा इतर ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंचा व्यापार करणे किंवा वस्तूंची देवाणघेवाण करणे एवढंच फक्त व्यापार या संकल्पनेमध्ये अपेक्षित होतं. परंतु 1990 नंतर व्यापार या संकल्पनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसतो. आणि तो बदल का आला तर त्याचं कारण म्हणजे व्यापार या संकल्पनेमध्ये सेवा क्षेत्र आणि बौद्धिक संपदा या दोन गोष्टींचा समावेश केलेला आहे. आणि त्यामुळे व्यापार ही जी संकल्पना आहे ही व्यापक स्वरूपाची बनलेली आहे. आता सेवा क्षेत्र म्हणजे काय आणि सेवा क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? उदाहरणार्थ बँका, विमा कंपन्या, आरोग्यसेवा, आरोग्यसेवेमध्ये पुन्हा डॉक्टर, त्याचबरोबर इंजिनियर, वकील, हे सगळे सेवा क्षेत्रामध्ये येतात. त्यांचा समावेश हा व्यापार या संकल्पनेमध्ये गेला. त्याचबरोबर बौद्धिक संपदा. आता बौद्धिक संपदा म्हणजे काय? बौद्धिक संपदेमध्ये कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट, औद्योगिक डिझाईन इत्यादींचा समावेश होतो. आता पेटंट म्हणजे काय, ट्रेडमार्क म्हणजे काय आणि कॉपीराईट म्हणजे काय याची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. समजा तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं असेल आणि त्या पुस्तकाचे तुम्हाला कायदेशीर अधिकार जर प्राप्त करून घ्यायचे असतील तर तुम्हाला कॉपीराईट करून घ्यावं लागतं. त्यामुळे तुम्हाला त्या पुस्तकाचे कायदेशीर अधिकार प्राप्त होतात आणि इतरांना त्या पुस्तकाचा दुरुपयोग करता येत नाही. पेटंट हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे बऱ्याच वेळा. तुम्ही एखादं संशोधन केलं असेल आणि त्या संशोधनाचे अधिकार तुमच्याकडेच तुम्हाला जर ठेवायचे असतील तर तुम्हाला पेटंट मिळवावं लागतं. आणि ते पेटंट तुम्ही एकदा मिळवलं की त्या संशोधनाचे सगळे अधिकार हे तुम्हाला प्राप्त होतात आणि त्या संशोधनाचा इतरांना दुरुपयोग करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे या सेवा क्षेत्राचा आणि बौद्धिक संपदेचा व्यापार या संकल्पनेमध्ये समावेश केल्यामुळे व्यापार ही संकल्पना ही अतिशय विस्तृत स्वरूपात आणि व्यापक स्वरूपात ही बनलेली आहे. त्याचबरोबर व्यापार संकल्पनेमध्ये जो महत्त्वाचा बदल झालेला आहे तो म्हणजे कंटेनर कार्गो. आता कंटेनर कार्गो म्हणजे काय? माल वाहणारी प्रचंड आकाराची मोठाली जहाजे म्हणजे कंटेनर कार्गो. आणि या प्रचंड आकाराच्या मोठ्या जहाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माल बसतो, प्रचंड प्रमाणामध्ये माल बसतो. आणि हा जो माल आहे हा माल समुद्रमार्गाने आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेता येतो. म्हणजे समुद्रमार्गाने त्याची आयात निर्यात ही करता येते. त्यासाठी स्वतंत्र बंदराची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. परंतु हा जो कंटेनर कार्गो प्रकल्प जो आहे त्याला कंटेनर कार्गो क्रांती असं म्हटलेलं आहे. कारण व्यापार क्षेत्रामधला हा सगळ्यात मोठा बदल झालेला आहे. कारण त्यामुळेच जागतिकीकरणामध्ये वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वेग आलेला आपल्याला दिसतो. जागतिकीकरणाला सुद्धा खूप वेग आलेला दिसतो. आणि म्हणून ही जी कंटेनर कार्गो क्रांती आहे ह्या कंटेनर कार्गो क्रांतीमुळे जगाचा व्यापाराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आणि साहजिकच जागतिकीकरण ही जी संकल्पना आहे ही जास्तीत जास्त विकसित बनत चाललेली आहे. धन्यवाद मित्रांनो. थांबू या ठिकाणी.